गटाच्या प्रवक्त्यांनी ट्विट केलं आहे. त्याआधी तुमच्या पक्षातल्या वसंत मोरेंनीही एक व्हिडिओ समोर आणला होता. तुम्ही गुवाहाटी आणि रेड्याची शिंग यावर लिहिलेलं आहे. सध्या काय सुरू आहे महाराष्ट्रात, ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार समोर? महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही कृत्य आहेत, बरं का. महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला. फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढायची. महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत, तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजे. हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार? आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा, यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसएनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत. हे मी वारंवार आपल्याला सांगितलं आहे. माझा विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळू नाही, पण हे समोर येत आहे ना. म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे. अर्धे मंत्री आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणाशी यांना काय पडलेलं नाही आहे, जनतेच्या प्रश्नाशी काय पडलेलं नाही आहे, लोकशाहीशी काय पडलं नाही आहे, विचारांशी काही पडलेलं नाही आहे. या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं, मी इंग्लिश शब्द